मुलांना हात केला ना चौकात. स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता जो तुम्ही प्रिव्ह्यू पाहिला आहे तो क्रिएट करणं एकदम सोपं आहे. सर्व व्हिडिओमध्ये सांगितलेले सोबतच कॅपकट प्रोची लिंक टेलिग्रामवरती दिलेले. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया व्हिडिओमध्ये. तर टेलिग्रामवरचं VPN कनेक्ट करून कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करायचं. त्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर येईल. प्लसवरती क्लिक करून न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं. अशा प्रकारे मी तुम्हाला एक बीटमार्क व्हिडिओ दिलेला आहे. हा नाही अशा प्रकारचा दिलेला आहे. इम्पोर्ट केल्याच्या नंतर काय करायचं, तुम्हाला सिम्पली एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचा ऑप्शन तुम्हाला खाली मिळून जाईल. खाली जरा स्क्रोल केलं की इथं तुम्हाला अशा प्रकारे मिळून जाईल. इथं दाखवतो तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ. एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ केल्याच्या नंतर काय करायचं, सिम्पली तुम्हाला तरीही तुम्हाला बीट्स दिसत आहेत. ह्या बीट्सनुसार आता इथं 2 कुठे येते बघायचे, 2 सिम्पली इथं येईल, तर 2 इथं येते ना, तो सिम्पली इथं कट करायचा आहे. 3 कुठे येते, 3 इथं येते, तर सिम्पली कट करायचं. अशा प्रकारे सगळीकडे कट करून झाल्याच्या नंतर इथं ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथं रिप्लेस नावाचा ऑप्शन तुम्हाला पुढे भेटून जाईल. तर रिप्लेस नावाचा ऑप्शन मिळेल. फोटोजमध्ये जायचं, आपला फोटो सिलेक्ट करून घ्यायचा. तर अशा प्रकारे सिलेक्ट करून झाल्याच्या नंतर याला तुमच्या अकॉर्डिंग ॲडजस्ट करा. सगळीकडे फोटो ॲड करून झाल्याच्या नंतर ओव्हरलेमध्ये जायचं. ॲड ओव्हरलेमध्ये गेल्याच्या नंतर मी तुम्हाला अशा प्रकारे एक PNG दिलेला आहे, तिथून ॲड करायचं आहे. ते ॲड करून झाल्याच्या नंतर तर इथे अशा प्रकारे ॲड करायचं आहे. ॲड करून झाल्याच्या नंतर जी लेंथ शेवटपर्यंत ठेवायची आहे इथपर्यंत ठेवा. त्याच्यानंतर आता मी थोडं डायरेक्ट इफेक्ट्स दाखवतो. इफेक्ट्स कशा प्रकारे द्यायचे आहेत ते. तर इफेक्ट्स नीट समजून घ्या. त्यासाठी मी प्रोजेक्ट ओपन करतो. मी मगाशी तयार करून ठेवलेला आहे तो. तर ट्रान्झिशन मी काय दिलेलं नाही, मी तुम्हाला डायरेक्ट इथंच सांगणार आहे. ट्रान्झिशन याच्यावरती क्लिक करतो मी आणि आपल्याला लाईट इफेक्ट्समध्ये जायचं आहे. लाईट इफेक्ट्समध्ये गेल्याच्या नंतर त्यानंतर इथं तुम्हाला खाली जरा स्क्रोल करायचं आहे. खाली स्क्रोल करून झाल्याच्या नंतर इथं ब्लेंच नावाचं हे दिसून जाईल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याला इथं पहिल्या ह्याच्यापाशी द्यायचं आहे, पहिलं ट्रान्झिशन येतं. त्यानंतर पुढं जायचं, पुढे दुसऱ्या फोटोच्या मध्ये क्लिक करायचं. त्यानंतर परत ट्रेंडिंगमध्ये गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला पुल इन ऑल ह्याच्यावरती 2 रेषा आहे, त्याच्यावरती क्लिक करून अप्लाय टू ऑल करून टाकायचं. त्यानंतर इथं तुम्ही यायचं आणि इथं चेंज करून टाकायचं, कारण इथं अप्लाय झाला असणार आहे ते. त्याच्यानंतर आता मी तुम्हाला इफेक्ट्स पहिल्यांदा दाखवतो. इफेक्ट्स स्टार्टला तर दाखवतो. तर इफेक्ट्सवरती क्लिक करतो आहे मी. ट्रेंडिंगमध्ये गेल्याच्या नंतर इथे तुम्हाला कॅमेरा ॲनिमेशन नाही इफेक्ट्स द्यायचं आहे. त्याची लेंथ दुसऱ्या फोटोपुरतीच ठेवायचे. परत 3 फोटो सोडायचे. चौथ्या फोटोपाशी आल्याच्या नंतर बॉडी इफेक्ट्समध्ये ओपन करायचं. ग्लोईंग लेन्समध्ये जायचं आहे. त्यानंतर फेंटली स्क्रीन हे इफेक्ट्स द्यायचे आहे. त्याची लेंथ ते एकाच फोटोवरती ठेवायचे. परत 2 फोटो सोडायचे. परत पुढच्या फोटोपाशी जायचं आहे. त्यानंतर कॅमेरा इफेक्ट्स द्यायचं आहे. त्याची लेंथ एकाच फोटोवरती ठेवायचे. परत 2 फोटो सोडायचे. परत पुढचे बॉडी इफेक्ट्स मग ओपन करायचं आहे. त्यानंतर ट्रेंडिंगमध्ये गेल्याच्या नंतर 1 वे शॉट हे इफेक्ट्स तुम्हाला बघायला मिळेल, तो सिद्ध देऊन टाकायचा. परत आता आपण ॲनिमेशन बघूया. तर ॲनिमेशन देण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, इथं 2 फोटो सोडून डायरेक्ट पुढे यायचं आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करतो मी. इनमध्ये जायचं आहे. इनमध्ये गेल्याच्या नंतर अनफोल्ड हे ॲनिमेशन याला द्यायचं आहे. परत पुढच्या फोटोपाशी जायचं आहे. पुढच्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर फ्लॅश इन हे ॲनिमेशन तुम्हाला बघायला तेच इथून द्यायचं आहे. परत पुढच्या फोटोपाशी जायचं आहे.
ॲनिमेशनमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला स्क्रीनशॉट ॲनिमेशन द्यायचं आणि परत पुढं जायचं. पुढे गेल्याच्यानंतर ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोमध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे जरा लोडिंग येताना दिसेल. त्याच्यानंतर तिथे तुम्हाला स्क्रीच अँड त्या ॲनिमेशन द्यायचं आहे. परत पुढं जायचं, पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं. परत इथे इनमध्ये आल्याच्यानंतर खाली तुम्हाला फ्लिपबुक हे ॲनिमेशन बघायला मिळेल, ते द्यायचं आणि परत पुढच्या फोटोपाशी जायचं. परत पुढच्या फोटोपाशी गेल्याच्यानंतर इनमध्ये गेल्याच्यानंतर स्नॅपशॉट्स हे ॲनिमेशन देऊन परत पुढच्या फोटोपाशी जायचं. परत ॲनिमेशनवरती क्लिक करून इनमध्ये गेल्याच्यानंतर इथं काहीच नाही ॲनिमेशन खरं. परत पुढच्या फोटोपाशी जाऊन आउटमध्ये गेल्याच्यानंतर ब्लॅक होल हे ॲनिमेशन द्यायचं आहे. परत पुढच्या फोटोपाशी जायचं आहे, ॲनिमेशनमध्ये फ्लॅशिंग हे ॲनिमेशन याला देऊन टाकायचं. परत पुढं जायचं आहे, पुढं ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे, त्याच्यावरती काहीच नाही. परत पुढं जायचं आहे, ॲनिमेशनवर क्लिक करून तुम्हाला इथं स्ट्रोच अँड ॲनिमेशन द्यायचं आहे. परत शेवटच्या फोटोपाशी यायचं आहे, ॲनिमेशनवर क्लिक करतो आहे मी आणि डायनॅमिक हे ॲनिमेशन याला देऊन अजून एक स्टेप त्याच्यामध्ये तुम्हाला सांगायची राहिली आहे. तर इथं पहिल्या फोटोपाशी यायचं आहे. पहिला फोटो आल्याच्यानंतर इथं प्लस की द्यायची आहे. इथं अशा प्रकारे मी तुम्हाला सुरुवातीपासूनच दाखवतो. हे प्लस की रिमूव्ह करतो. तो तुम्ही अशा प्रकारे फोटोवरती आल्यानंतर तुम्हाला इथे की द्यायची. त्यानंतर पुढे ॲनिमेशन की परत एकदा द्यायची आणि ह्याला फोटोला जर हलवायचं. परत पुढं जायचं, पुढे ॲनिमेशन की द्यायची आणि इकडं सरकवायचं. परत एक ॲनिमेशन की शेवटला द्यायची आणि ह्याला बरोबरमध्ये आणायचं आहे. तर अशा प्रकारे आपला फोटो आहे तो मूव्ह करताना दिसून जाईल तुम्हाला. आणि परत तुम्हाला काय करायचं आहे, इथं तुम्हाला वरती 1080p मध्ये 30 fps वरती एक्सपोर्ट करून टाकायचं आहे.